के मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार जीना। भारतीय चित्रपट सृष्टीतले महान शोमॅन राज कपूर यांची आज 100वी जयंती, जन्मशताब्दी. त्यांचं चित्रपटातलं योगदान हे खरंच अतुलनीय आहे. त्यांचे मूव्हीज बघितल्यावर आजही आपल्या मनाला भुरळ पडते. चित्रपट सृष्टीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. इतिहासकार आणि सिनेमाप्रेमी त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतले चार्ली चॅप्लिन म्हणून संबोधतात. मूव्हीजमधला त्यांचा प्रभाव आजही आपल्या मनावर राज्य करतो. आणि त्यांचं एक गाणं आज आवर्जून मला तुम्हाला ऐकावं असं वाटतंय. हम ना रहेंगे तुम ना रहोगे फिर भी रहेंगी निशानियां. गीत हमारे प्यार के दोहराएगी जवानियां, अभिनयापासून लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीपर्यंत सगळ्याच क्षेत्रात त्यांच्या 4 पिढ्या समर्पित आहेत. आणि आज भारतीय सिनेसृष्टीच्या शोमॅन म्हणजेच राज कपूर यांची जन्मशताब्दी. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये 1 रुपयाच्या मानधनासाठी ते झाडू मारण्याचं काम करायचे. घरात सर्व सोयी सुविधा असताना सुद्धा ते इतर मुलांप्रमाणे गाडीतून शाळेत जायचे. आवारा हूँ या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. राज कपूर यांना पांढरा रंग खूप आवडायचा. पांढरा रंग ते स्वतःसाठी लकी मानायचे. त्यांच्या पत्नी कृष्णा राज या सुद्धा पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसायच्या. मेरा नाम जोकरमध्ये पद्मिनीपासून ते संगममध्ये वैजंतीमाला, राम तेरी गंगा मैलीमध्ये मंदाकिनी, सत्यम शिवम सुंदरममध्ये झीनत अमान आणि आवारामध्ये नरगिस, जवळपास सर्वच ॲक्टर्सना त्यांनी पांढऱ्या रंगांच्या साडीमध्ये दाखवलेलं आहे. त्यांचं एक गाणं आहे, मुडमुडके ना देख मुडमुडके, पण तरीही त्यांचे मूव्हीज, गाणी आपण पुन्हा पुन्हा बघतो. मुडमुडके ना देख मुडमुडके, मुडमुडके ना देख मुडमुडके, मुडमुडके ना देख मुडमुडके, मुडमुडके ना देख मुडमुडके. जिंदगानी के सफर में तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हम सफर है. जिंदगानी के सफर में तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हम सफर है. मुड़मुड़के ना देख मुड़मुड़के, मुड़मुड़के ना देख मुड़मुड़के. त्यांच्या आवारा, श्री 420, अनाडी, चोरी चोरी, मेरा नाम जोकर अशा कित्येक मूव्ही आजही आपल्या मनावर राज्य करतात. आणि आजही आपण सगळे त्यांचे फॅन आहोत. आणि राज कपूर यांच्या फॅन्सविषयी जर काही सांगायचं ना, तर एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. ज्या कोल्हापुरात पहिले ऑस्कर पोहोचले, जिथे बाबूराव पेंटर यांनी पहिला कॅमेरा तयार केला. अनेक जुन्या हिंदी आणि मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात झाली. त्या कोल्हापुरातूनच राज कपूर यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली होती. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत कोल्हापूरला आलेल्या 12 वर्षांच्या राज कपूर यांना स्वर्गीय भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात नारदाची भूमिका मिळाली होती. त्यांच्या आठवणी कोल्हापूरकरांनी आज सुद्धा जपलेल्या आहेत. कोल्हापुरात त्यांच्या फॅन्सनी लोकवर्गणी करून 1994 मध्ये जुना वाशी नाका इथे राज कपूर यांचा पहिला अर्धपुतळा उभारलेला आहे. हा पुतळा कोल्हापूरच्या शिल्पकार प्रतापसिंग जाधव यांनी तयार केला होता. तशीच राज कपूर यांच्या फॅन्सनी त्यांची छबी आपल्या मनात जपून ठेवलेली आहे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. भारतीय चित्रपट सृष्टीतले महान शोमॅन राज कपूर यांची आज जन्मशताब्दी. त्यांचं चित्रपटातलं योगदान हे अतुलनीय आहे.
आणि आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तर त्यांचं चित्रपटांवरचं जे प्रेम आहे ते बघून आपल्याला थक्क व्हायला होतं. राज कपूर यांना सिनेमाची एवढी आवड होती, मेरा नाम जोकर नंतर त्यांनी आपलं घर गहाण ठेवून बॉबी हा मूवी बनवला होता. नीलकमल या पहिल्या मूवीच्या शूटिंग दरम्यान राज कपूर यांना किदार शर्मा यांनी चापट मारली होती. तेव्हा दुसरा कोणी ॲक्टर असता तर त्याने तो चित्रपट सोडून दिला असता, पण राज कपूर यांनी चूक झाली असं म्हणत त्यांची माफी मागितली आणि एक चांगला शॉट दिला. सिनेमावर एवढं प्रेम असणारा हे महान शोमॅन. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. आजही त्यांचे मूवीज, त्यांची गाणी आपल्याला भुरळ पाडतात. मला सांगा, राज कपूर यांचा तुमचा आवडता सिनेमा कोणता आहे? तुमचा ऑडिओ मेसेज पाठवा 9359320080 या नंबरवर आणि ऐकत रहा.